भजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल ओ सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला हो हे नाही तरी गेला गेला जन्म वाया जन्म वाया देव नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया हो जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल विठ्ठला सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला हे नाही तरी गेला जन्म जन्म वाया जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म ओ जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावती दूरी करिता भरोवरी दुरावती दूरे करिता बरोबरी दुरावती दूर करिता भरोवरी दुरावती दूरे हे भवाची पुरी भवाची पुरी बाबाची पुरी बाबाची ओ बाबाची बाबाची पुरी बाबाची हे काही न लगे एक भाव कारण हो तुका मने आन विडा मने आन विठोबा काही न लगे एक भाव कारण हे करिता बरोबरी दुरावती दूर करिता बरोबर दुरावती दूरी दुरावती दूर करिता करिता बरोबर दुरावती दूरी हे भवाची बुरी वाहावरी वाहावरी भवाची बुरी वाहा भवाची पुरी वाहवती भवाची पुरी वाहवती हरी जय जय हरी जय जय हा हरि जय जय हरि जय जय टाळी वाजवा भजन म्हणा सगळ्यांनी एका तालात 1-2 मिनिट या रामनगर गावापासून पांडुरंगाच्या चरणापर्यंत आपल्याला सगळ्यांना जाऊन पडायचं जय जय एका तालात एक एक जय 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 हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय 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 जय
विठोबाय रघुमाई जय विठोबार हरी जय विठोबाय रघुमाई जय विठोबार हरी जय विठोबाय जय रघुमाई विठोबार हा विठोबाय जय रघुमाई विठोबार जय विठोबाय जय रघुमाई विठोबार ओ वा वा त्या जोरदार आवाजामध्ये खणखणीत टाळी होता सगळं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करीता हा बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी काही न लगे एक भावची कारण तुका मनी आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहावसी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी पंढरीनाथ भगवान की विश्वगुरु निवृत्तीनाथ भगवान की जय विठला 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करीता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी दुःख या देवा
चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती परिसावी विनंती माझी पंढरी हे जोडोनिया चरणी ठेवितो माता ठेवितो माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथ नाथ 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 जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथ जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 ओ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 ओ राजा राम 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 सीता राम 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 ओ राजा राम 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 ओ सीता राम राम हे राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 ओ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 हे सीता राम 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 राजा राम राम एका तालात टाळी वाजवा. हो माय बाप. सीता एक, राम एक, राम एक. राम ओ हो राम 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 ओ राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 अरे बोल सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम ओ सीता राम 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 सीता राम 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 ओ सीता राम राम सीता राम ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची निवृत्तीनाथांचे चरणी चरण एका जनार्दनी धैर्य चरण एका एका जनार्दनी चरण एका जनार्दनी हो शिवावतार धरोनी केले त्रैलोक्य पावन पावन धन्य धन्य निवृत्ती देवा काही महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शकरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथांगे चरणी शरण एका जनार्दनी विठ्ठल
विठाला हर हर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करीता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ज्ञानदानाकरता, या चिंतनाकरता, या सेवेकरता, या संकीर्तनाकरता, या विचारपुष्पाकरता जो अभंग आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय, तो अभंग याची यावत भूतलावावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देव मान्य संत, संत मान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्ववंदी महाराष्ट्रभूषण देहनिवासी आणि तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभून दिसणारी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय श्री महाराजांचा 3 चरणाचा आणि तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला सावध करणारा, सावरणारा आणि शिकवणारा अभंग या सेवेकरता निवडला. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. कोणाचा आहे? मी तुमच्या घरातला आहे, तुम्ही माझ्या घरातले असं समजून कीर्तन श्रवण करा. अजिबात जास्त टेन्शन घेऊ नका. काही तर माझ्याकडे असे पावले जसं त्यांचं काहीतरी चोरून आणलंय, असं काही नाही ना. फ्रेश बसा सगळ्यांनी. बरोबर 12 वाजेपर्यंत मी तुमच्याशी बोलणार आहे. अगदी थोडं सांगणार आहे, गोड सांगणार आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. फक्त विनंती आहे की सर्वांगाचे कान करून ऐकत असताना मला प्रतिसाद देत चला. कथा आणि कीर्तन हे संवादात्मक असलं पाहिजे. वक्त्याने विचारावं आणि श्रोत्याने सांगावं. असं जर कथा आणि कीर्तन जर असलं तर कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट होते आणि कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट झाली की कीर्तनाची वेळ कधी संपून जाते आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट व्हावी याकरता मला प्रतिसाद देत चला. विठ्ठल विठ्ठला अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. कोणाचा आहे? तुकोबरायांचं. समजा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या चिंतनाकरता, या सेवेकरता, या संकीर्तनाकरता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय. आणि निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाच्या जीवनाचा उद्धार झालाच पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करतायत आणि तुम्हाला आम्हाला सावरण्याचं काम करतायत, शिकवण्याचं काम करतायत, सावध करण्याचं काम करतायत. विठ्ठल विठ्ठल जो तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म आहे हा जन्म वाया जाऊ नये याकरता जगद्गुरु तुकोबारा म्हणतात. तुम्हाला ते सांगतो काय सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुम्ही पांडुरंगाला भजा, तुम्ही विठ्ठलाला भजा. आणि जर तुम्ही पांडुरंगाला जर भजले नाही, आपला पवित्र माता जर पांडुरंगाच्या चरणावरती टिकवल्या नाही तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. पांडुरंगाला न भजता, विठ्ठलाला शरण न जाता, पांडुरंगाच्या चरणावरती पवित्र माता न टेकवता जेवढे आपण प्रपंचामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो तेवढे आपण देवापासून लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब निघून जातो. हे माझ्या मनाचं नाही, जगद्गुरु तुकोबारा यांचा पुरावा आहे. महाराज म्हणतात करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. मग पांडुरंगाला भजण्याकरता, त्याला शरण जाण्याकरता कशाची अपेक्षा आहे? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, पांडुरंगाची आण घेऊन सांगतो, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवाला भावाशिवाय याच्या पलीकडे काही लागत नाही. म्हणून त्या पांडुरंगाला भजावं आणि आयुष्याचं कल्याण करून घ्यावं, जन्म सार्थकी लावावा हा हेतू मनामध्ये ठेवून जगद्गुरु तुकोबारा स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करतायत आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतायत. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अशा अर्थाचा एक सरळ सरळ आणि सोपा सोपा अभंग या चिंतनाकरता, या कीर्तनाकरता, या सेवेकरता, या ज्ञानदानाकरता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. या सेवेला, या चिंतनाला, या कीर्तनाला, या विचारपुष्पाला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत याच न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो, पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त आहे? प्रत्येकाला ज्ञाते, प्रत्येकाला कल्पना आहे, प्रत्येकाला ठाऊके, प्रत्येकाला माहिती आहे. पण अगदी थोडासा स्पर्श करतो, पुढे सरकतो. आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी आदरणीय वंदनीय पार्वताबाई शंकरराव पवार या आईंना, या संपूर्ण पवार कुटुंबियांना अनाथ करून
इहलोकीची यात्रा संपवून परलोकी निघून जाण्याला आज वर्ष पूर्ण होत आहे. आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर, वर्ष पूर्ती झाल्यानंतर तुमच्या आमच्या सनातन धर्माच्या परंपरेनुसार, तुमच्या आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार मुक्ती प्राप्त होण्याकरता जो काही विधी संपन्न केला जातो, त्या विधीला तुमच्या आमच्या सरळ सरळ आणि सोप्या सोप्या भाषेमध्ये वर्षश्राद्ध म्हणतात. या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि चटश्राद्धाच्या निमित्ताने एक पवित्र अंतकरणाने आजींना निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलाय. आणि अखेरचा निरोप आजींना देत असताना काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावं, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी, या दृष्टिकोनातून आजचे हे संकीर्तन आहे. कैलासवासी गंगा भगीरथी पार्वती आजींच्या पश्चात मोठा परिवार आहे. 3 मुलं होती, त्यापैकी एक मुलगा आईंच्या डोळ्यादखत गतप्राण झाला. कैलासवासी आदरणीय वंदनीय ज्ञानेश्वरजी शंकरराव पवार यांच्या स्वरूपाने मुलाचा आधार, 3 मुलांपैकी एका मुलाचा आधार आईंच्या डोळ्यासमोर गतप्राण झाला. आता उर्वरित 2 मुलं आहेत, आदरणीय श्री विलासराव शंकरराव पवार आणि आदरणीय श्री कैलासराव शंकरराव पवार. 2 मुली होत्या, त्यापैकी एक मुलगी आईंच्या डोळ्यासमोर गतप्राण झाली. स्वर्गवासी शांताबाई सुखदेव डावकर आणि आता सौभाग्यवती सुरेखा वाळू गायधनी, या 2 मुली. नातू आहेत चिरंजीव गणेश वाळू गायधनी, आदरणीय श्री दीपक सुखदेव डावकर. त्याच पद्धतीने आदरणीय गणेश दादा, आदरणीय रोशन दादा, आदरणीय सागर दादा, आदरणीय कृष्णा दादा, आदरणीय राज दादा, विकास दादा, जागृतीताई, ऋतुजाताई, सोनालीताई, मोनिकाताई, जयाताई, छायाताई, सुजाताताई, भाग्यश्रीताई, संपूर्ण सुना, नातवंड, पंतू, सगळीची सगळी मंडळी, सगळ्या या संपूर्ण पवार कुटुंबाला अनाथ करून गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला आईने या संपूर्ण कुटुंबाचा निरोप घ्यावा आणि संपूर्ण कुटुंबाचा निरोप घेऊन संपूर्ण कुटुंबाला अनाथ करावं. आणि आईंना निरोप देत असताना काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त झालं पाहिजे, आदर व्यक्त झाला पाहिजे, आपुलकी व्यक्त झाली पाहिजे, काहीतरी ज्ञानदान घडलं पाहिजे. या दृष्टिकोनातून संपूर्ण पवार कुटुंबियांनी एकत्रित येऊन, एकोप्याने, एक विचाराने, एक मताने सगळ्यांनी एकत्रित येऊन सुंदर अशा सोहळ्याचं, दैदिप्यमान कीर्तन सोहळ्याचं आज नियोजन केलं आहे. सगळे आजींचे नातू, सगळ्या नातवांनी एकत्रित येऊन सुंदर असं नियोजन आदरणीय आमचे प्रतीकदादा पवार यांच्याशी संपर्क करून सुंदर असं नियोजन या ठिकाणी खऱ्या अर्थानं रेखाटलं आहे. आणि या सुंदर अशा दैदिप्यमान कीर्तन सोहळ्याकरता उपस्थित संपूर्ण महाराष्ट्राला पूज्य झालेले सगळे दिग्गज रत्न इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. एकदा त्यांच्या सगळ्यांच्या नावाने जोरदार खणखणे टाळी वाजवा. याच्या कीर्तनाकरता जे गोड मृदुंगाची साथ करतायत, मृदुंगावरती त्यांची गोड थाप पडते. मृदुंग विश्वातील राजा आणि आपल्या मृदुंग साधनेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील सुरते सज्जनांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय माझे जिवलग मित्र दिनेशजी दादा मोजाड या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. दादांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. त्याच पद्धतीने गोड गाळ्याचे धनी आणि गोड ज्यांचा दोघांचाही स्वभाव आहे असे दिग्गज रत्न या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत संत महात्मे ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने जात असताना त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणारे 2ही व्यक्तिमत्व या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. खऱ्या अर्थाने गोड आवाज त्यांच्याकडे आहे, गायनाची साधना त्यांच्याकडे आहे. ज्यांच्या मुखरविंदातून या कीर्तनाची पहिली पंचपदी आपण श्रवण केली असे गोड गाळ्याचे धनी, अशा आदरणीय वंदनीय रविदासजी महाराज मते या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. महाराजांच्या शेजारी उभे असणारे व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय रामरावजी महाराज ढोक, श्री महाराजांच्या सान्निध्यात राहून अनेक वर्ष सेवा करणारे व्यक्तिमत्व आणि आपल्या गोड आवाजाच्या माध्यमातून
संपूर्ण महाराष्ट्रातील श्रोते सज्जनांच्या मनामध्ये घर करणारं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने परमानंदचे बादशे आदरणीय वंदनीय रविदास आबा जगदाळी या कीर्तनाकरता इथपर्यंत पोहोचलेत. आबांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. आदरणीय वंदनीय जयदीप महाराज आहेत, महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. हनुमान महाराजांच्या संस्थेतील संपूर्ण बालगोपाळ भजनी मंडळ आहे. खऱ्या अर्थाने हे जे बालगोपाळ भजनी मंडळ आहे हे आज कीर्तनामध्ये फक्त टाळ घेऊन उभं यात नवल नाही. उद्या कदाचित यांच्यापैकी एखादा गोड कीर्तनकार सुद्धा असू शकतो. उद्या कदाचित यांच्यापैकी एखादा गोड गायनाचार्य सुद्धा असू शकतो. आणि उद्या कदाचित यांच्यापैकी एखादा गोड कीर्तनकार सुद्धा असू शकतो. अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगू मंडळी, जरी कीर्तनकार नाही झाला, जरी गायनाचार्य नाही झाला आणि जरी मृदुंगाचार्य नाही झाला तर उभी आयुष्यात आईबापाला घराच्या बाहेर काढणार नाही श्रीमंती वारकरी संप्रदायाची. आणि म्हणून धर्म वाढवण्याकरता कर्म कसे केले पाहिजे या संस्काराचं बीजारोपण आदरणीय वंदन हनुमान महाराज पांगरे या बालगोपाळांच्या मनावरती करतायत. त्यांच्या संस्थेतील सगळे बालगोपाळ भजनी मंडळ इथपर्यंत येऊन पोहोचले. त्यांनाही पवित्र अंतकरणाने वंदन करतो. गावातील ज्ञानेश्वर भजनी मंडळातील अनेक सदस्य या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. बहुतेक मंडळी खाली बसलेले आहेत. सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. सगळेच जण माझ्या जीवाचे हात आदरणीय वंदनीय ज्यांच्या माध्यमातून या सेवेचा योग मज पामरापर्यंत येऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने माझे जीवलग मित्र, तारुण्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मनामध्ये रुजवून वारकरी संप्रदायाबद्दल निष्ठा, प्रेम, भावना मनामध्ये ठेवून जीवन जगणारे व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय प्रतीक दादा पवार, त्यांच्या निमंत्रणामुळे या सेवेचा योग मज पामरापर्यंत इथपर्यंत येऊन येण्याचा योग पोहोचलाय. तुम्हालाही वंदन करतो. आदरणीय वंदनीय दशरथ भाऊ, खऱ्या अर्थाने कुठेही जरी परिसरात कीर्तन असलं तरी हातातलं काम सोडून भावनायुक्त अंतकरणाने तिथपर्यंत येऊन पोहोचतात आणि कीर्तनाला उपस्थिती त्यांची असते. आदरणीय दशरथ भाऊ, सगळेच जीवलग मंडळी, सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन. समोर बसलेले सगळे जीवलग मंडळी, त्याचपैकी आत्ताच आपल्या परिसरामध्ये ज्यांच्या स्वरूपाने एक मोठा बॉम्बस्फोट होणार आहे, तो झाल्यानंतर कळणार आहे आबा असं वारकरी संप्रदायाचं पाईक असणारे व्यक्तिमत्व आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. कधी हक्काने फोन करावा आणि भाऊंनी फोन उचलावा आणि आवाजाला धावत पळत आमच्यापर्यंत येऊन पोहोचावं असं आदरणीय वंदनीय दिग्गज व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाचे पाईक आणि माझ्या विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या चरणाबद्दल नितांत निष्ठा मनामध्ये ठेवून जीवन जगणारे व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय साहेबराव राजगुरू, ते या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. तुम्हाला वंदन करतो. आजच्या कीर्तनाकरता खऱ्या अर्थाने एक मृदुंगाचार्य यात नवल नाही, दोन मृदुंगाचार्य. आदरणीय वंदनीय दिनेशजी महाराज मोजाड, महाराजांचे लाडके पटशिष्य आदरणीय वंदनीय कृष्णादादा भोसले या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. तुम्हाला वंदन करतो. आमच्या गावचं भूषण, आमच्या गावाचं वैभव, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे पाईक आणि माझे जीवलग मित्र, आम्ही 7वी पर्यंत एका बेंचवरती बसलो आणि 7वी नंतर आळंदी तीर्थक्षेत्रावरती गेलो. खऱ्या अर्थाने आम्हाला जे करता आलं नाही ते महाराजांनी केलं. आम्हाला 4 वर्ष संस्थेमध्ये राहता आलं नाही. काही कारणास्तव वडील वारल्यामुळे मला घरी यावं लागलं, पण महाराजांनी 4ही वर्ष संस्थेमध्ये पूर्ण केले आणि खऱ्या अर्थाने एक विद्वान कीर्तनकार म्हणून महाराजांची ओळख आहे. आदरणीय वंदनीय तुषारजी महाराज खालकर, तेही या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. महाराजांना वंदन करतो. दोन्ही बाजूला 2 चोपदार आहेत. आदरणीय वंदनीय विष्णू काका आहेत, आदरणीय वंदनीय आमचे राजू भाऊ आहेत. तुम्हालाही वंदन करतो. विणेकरी माऊली आहेत आमचे ज्ञानेश्वर माऊली खालकर, तुम्हालाही वंदन करतो. समोर बसलेले सगळे दिग्गज मंडळी, सागर दादा, सगळे जीवलग मंडळी, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे प्रतीक दादा सानप आणि या संपूर्ण सोहळ्याचं चित्रीकरण जे कॅमेऱ्याच्या माध्यमातून करतायत, नावाजलेला यूट्यूब चॅनल, अगदी कमी काळात आणि कमी वेळात ज्यांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उंच भरारी घेतली अशा आदरणीय वंदनीय कृष्णादादा जाधव, माऊलींचा दास यूट्यूब चॅनलचे संचालक, तुम्हालाही वंदन करतो. सगळे जीवलग मंडळी, सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन. संपूर्ण बेरवाडीकर, रामनगरकर ग्रामस्थांच्या पवित्र चरणाला वंदन. माता माऊल्यांच्या पवित्र चरणाला वंदन. या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळे दिग्गज मंडळी, नातेवाईक, सूर्य सज्जन, सगळ्यांच्या पवित्र चरणाला वंदन. त्याच पद्धतीने आजच्या सोहळ्याकरता, आजच्या कीर्तनाकरता आज नाविन्याने सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आजच्या दिवसाला आपल्याला निवृत्तीनाथांचं दर्शन घेण्याकरता त्र्यंबकेश्वराला जायची गरज नाहीये. आजच्या दिवसाला निवृत्तीनाथांचं दर्शन इथलं इथं ज्यांनी उपलब्ध करून दिलंय, गोड ज्यांनी डेकोरेशन केलंय, प्रसन्नता निर्माण केली, असे गोड डेकोरेशनचे संचालक आणि माऊली साऊंड टीमचे संचालक आदरणीय वंदन आमचे प्रवीण दादा तासकर, त्यांनाही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. हा जो सेटअप आहे साहेबराव, हा
हा समाधीचा सेटअप जर लावला ना तर लोक चपलांमध्ये आणताना 4 वेळेला विचार करतात. नाहीतर हा जर सेटअप नसला तर चपला आपल्याला पांडी खाली ठेवावे लागतात. ही बहुतेक ठिकाणची परंपरा आणि बहुतेक ठिकाणची खऱ्या अर्थानं प्रथा आपल्याला पाहायला मिळते. पण खूप गोड सुंदर तुम्ही डोकं लावलं. खऱ्या अर्थानं तुमच्या कार्याला खूप खूप अंतकरणापासून सलाम. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. या कुटुंबामधून या परिवारामधून एक आधार देणारं आजी नावाचं अस्तित्व नातवंडांच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झालंय. मुलांच्या जीवनातून आई नावाचं अस्तित्व मातृत्व भाव संपलाय. एका मुलीच्या जीवनातून आई नावाचं अस्तित्व मातृत्व भाव निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारं पात्र संपलंय. संपूर्ण कुटुंबाला अनाथ करून कैलासवासी आदरणीय वंदनीय आजी गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झाल्या. जावं लागतंय मृत्यूलोकातलं सत्य नाही असं नाही, पण जावं लागतंय मृत्यूलोकातलं सत्य जरी असलं, मरावं लागतंय मृत्यूलोकातली सत्यता जरी असली तरी आपल्या कुटुंबामधून आपल्या परिवारामधून आधार घेणारे अस्तित्व जाऊच नये. ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाची आहे. पण एकदा की आयुष्यरूपी काळ भरला की कितीतरी वाचवण्याचा प्रयत्न केला, कितीतरी ठेवण्याचा प्रयत्न केला तर नाही ठेवता येत, नाही वाचवता येत. तद्वत याच न्यायाने या संपूर्ण पवार कुटुंबियांना अनाथ करून हेलुकीची यात्रा संपूर्ण परलोकी आजी निघून गेल्या. आज त्यांचे श्राद्ध विधी आहे. आज संपूर्ण कुटुंबाच्या मनाची अवस्था आहे. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा, हो सावळी ग माझी आई, मला किती हो प्रेम दे. पण गेल्या वर्षी याच दिवसाला विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. याच दिवसाला मातृत्व नावाचा भाव, निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं पात्र, निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं पात्र, प्रीत करणारं पात्र या आईंच्या स्वरूपाने कायमस्वरूपी गतप्राण झालं. स्वतःच्या बोटाला लागलेली भूक कुठतरी बाजूला सारावी आणि आपलं संपूर्ण कुटुंब उपवाशी झोपू नये याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत चिंता करत जीवन जगणारं अस्तित्व म्हणजे आई नावाचं अस्तित्व आहे. गड्या या विश्वाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे व्यावहारिक दृष्टिकोनातून दोनच पात्र सांगितले आहेत. पहिलं पात्र सांगितलं आई नावाचं अस्तित्व. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. आईची कलकलाची जाती करी लाभावी न प्रीती, करी लाभावी न प्रीती, करी लाभा प्रीत गैरी लाभा. 75 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी आदरणीय रोहिदास भाऊंनी आपल्या सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवली. या जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे व्यावहारिक दृष्टिकोनातून 2 पात्र सांगितले आहेत. पहिलं पात्र सांगितलंय आई नावाचं अस्तित्व. जगद्गुरु तुकोबारायांचा पुरावा ऐसे कळवळ्याची जाती अन करी लाभावीन प्रीती. स्वतःच्या मनातला लाभ बाजूला ठेवून, स्वतःच्या मनातला स्वार्थ बाजूला ठेवून
निस्वार्थ भावनेने तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जपणारं अस्तित्व म्हणजे आई नावाचं अस्तित्व आहे. विठ्ठल 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 संपूर्ण कुटुंबाच्या सुखाकरता, मुलाबाळांच्या सुखाकरता, नातू नातवंडांच्या समृद्धी करता, सुखाकरता ऊन पाहत नाही, तहान पाहत नाही. तळपत्या उन्हात आणि रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुटविले काट्याचे फास. आणि ज्याच्या ज्याच्या जीवनातून माय नावाचं पात्र संपलं, ज्याच्या ज्याच्या जीवनातून आई नावाचं पात्र संपलं, त्याला विचारायचे आई असतानाचे दिवस कसे असतात आणि आई गेल्यानंतरचे दिवस कसे असतात. आमचे साहेबराव भाऊ बसलेले तिथं 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांच्या जीवनातून माय नावाचं पात्र संपलं आणि त्यांच्यासारखे अनेक मंडळी इथं बसलेले असतील. त्यांना विचारायचं आई असतानाचे दिवस कसे असतात आणि आई निघून गेल्यानंतरचे दिवस कसे असतात. ज्यांच्या जीवनातून आई नावाचं पात्र संपलं ना, ती व्यक्ती हंबरडा फोडल्याशिवाय राहत नाही. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. अगनबेची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया, मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई आई तुला मागीन. ही व्यथा, ही अस्तित्व माय निघून गेल्यानंतरची व्यथा आहे, माय निघून गेल्यानंतरचं अस्तित्व आहे. पण जोपर्यंत माय नावाचं पात्र जीवनामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत निस्वार्थ भावनेने प्रेम तुमच्या आमच्यावरती करतं. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर
कोई नहीं वो देती है जुबान सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है. अतिशय गोड पुरावा आदरणीय रोहिदास गुरुजींनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. सबसे बडी हे माँ से बढ़कर कोई नाही. अखेरच्या श्वासापर्यंत निस्वार्थ भावनेने प्रेम करते गड्या. आता आपल्याला असं वाटत असेल हे मी केलं ते मी केलं, मी एवढं कमवलं मी तेवढं कमवलं, माझ्याकडे एवढा मोठा बंगला झाला, माझ्याकडे एवढी मोठी गाडी झाली. पण मंडळी, ज्या वेळेला स्वतःच्या मनाला अहंकार वाटेल त्यावेळेला थोडीशी डोळे बंद करायचे. ज्या वेळेला स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती आपल्याला स्वतःच्या तळपायावरती सुद्धा उभं राहता येत नव्हतं त्यावेळेला भरभक्कमपणे आधार देत आपल्या हाताला धरून स्वतःच्या तळपायावरती उभं करणारं अस्तित्व म्हणजे आई नावाचं अस्तित्वच होतं आणि बाप नावाचं अस्तित्वच होतं. ते जे आई नावाचं पात्र आहे आणि ते जे बाप नावाचं पात्र आहे अखेरच्या श्वासापर्यंत निस्वार्थ भावनेने तुमच्या आमच्यावरती प्रेम करतं आणि तेच आई नावाचं अस्तित्व, तोच मातृत्व भाव या संपूर्ण पवार कुटुंबियांना अनाथ करून इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकी निघून गेला. पण जाण्याच्या अगोदर तुम्ही बसा बाबा बसा. जाण्याच्या अगोदर अनेक दुःख आईने जीवनामध्ये पचवावेत, अनेक दुःख पचवावेत. अनेक दुःख म्हटण्यापेक्षा सगळ्यात मोठी दुःख पचवावेत. सांगतो जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो तुका मैंने आलो सोचित संकटे मी माझे ओखेटे आहे देवा सर्व माझा काळ तुका म्हणे आलो तुझी संकट ओखेटे आहे देवा सर्व माझा काळ शोषित संकट. आयुष्यभर अनेक दुःखांना सामोरं जावं आणि अनेक दुःखांना म्हटल्यापेक्षा सगळ्यात मोठ्या दुःखांना सामोरं जावं. या विश्वाच्या पाठीवरती जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं दुःख सांगितलंय कोणतं? ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जाणे. आणि त्या दुःखाला सामोरं जात गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला आईने अखेरचा श्वास घ्यावा. भागवतकर वर्णन करतात. भागवतकर म्हणतात आपण लहान असावं आणि लहान असताना आपले आईवडील मरावेत हे खूप मोठं दुःख सांगितलं आहे. किती लहान? आपल्याला शाळेत जाणं आणि घरी येणं या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती नाही. अमोलदारा प्रत्येक गोष्ट करीत असताना, कोणतंही काम करीत असताना आईवडिलांचा आधार आपल्याला हवा असा वाटणं. अशा काळामध्ये आई नावाचं अस्तित्व आणि बाप नावाचं अस्तित्व संपावं हे जे दुःख आहे हे दुःख खूप मोठं दुःख सांगितलं आहे. याच्याही पलीकडे जाऊन भागवतकर वर्णन करतात. भागवतकर म्हणतात आपण भर तारुण्यात यावं आणि भर तारुण्यात आल्यानंतर आपली पत्नी किंबहुना आपला पती निघून जावा हे त्याच्याही पेक्षा मोठं दुःख सांगितलं आहे. आणि याच्याही पुढे जाऊन याच्याही पलीकडे जाऊन भागवतकर वर्णन करतात. भागवतकर म्हणतात जन हो माय बाप हो, आपण उतरावायला लागावं, म्हातारपणाला लागावं आणि म्हातारपणाला लागल्यानंतर उतरावायला लागल्यानंतर आपल्या जीवनातून मुलगा नावाचं अस्तित्व संपावं, नातू नावाचं अस्तित्व संपावं आणि म्हातारपणाचा आधार संपावा. हे जे दुःख आहे हे दुःख विश्वाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं दुःख सांगितलं आहे. आणि त्याच दुःखापैकी या आईने 2 दुःख पचवले गड्या. डोळ्यासमोर मुलगी नावाचं अस्तित्व संपावं आणि मुलगा नावाचं अस्तित्व संपावं. तिथून पुढच्या आयुष्यामध्ये आईचा चेहरा जरी किती जरी हसरा दिसत असेल तरी आईच्या पोटाला मुलाच्या आणि मुलीच्या स्वरूपाने पोटाला पडलेला जो दुःखाचा खड्डा होता तो मरेपर्यंत न भरून निघणारा होता. हे जे दुःख आहे हे दुःख विश्वाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं दुःख सांगितलंय. भागवतकर वर्णन करतात. भागवतकर म्हणतात पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झोरे, काळे काळे अवघे सरे कोणी नुरी क्रियसी.
आणि गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला आईने डोळे बंद करावे आणि संपूर्ण कुटुंबाला अनाथ करावं. मरण हे प्रत्येकाला निश्चित आहे. ज्याचा आयुष्यरूपी काळ भरला त्याला कितीतरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी वाचवता येत नाही, मृत्यूलोकातली सत्यता आहे. ज्याचा आयुष्यरूपी काळ भरला त्याला कितीतरी ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ठेवता येत नाही. जाणं ही मृत्यूलोकातली सत्यता आहे. येणे ये खेले वो जाने हिचे बटे, येणे ये खेले वो जाने हिचे बटे. निखले हो सेवटे निखले हो जाने येथे राहण्याची नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले धन तेना चले लक्ष कोटी, जोडिले धन तेना चले लक्ष कोटी. मनोनी आलिया सावळ्याची भेटी, म्हणून आले सावऱ्याच्या भेटी, मनोनी आलिया सावळ्याची भेटी. ओ सावऱ्याच्या भेटी. आता घालावो याच्या पायावरी, आता घालावो याच्या पायावरी, आता गाण्याच्या पायावर याच्या पायावरी. वा येणे कले हो जाणे हो शेवटी. अतिशय गोड आणि एकदम समर्पक पुरावा आदरणीय आबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. जावं लागतंय मृत्यू लोकांची स्थिती आहे. येतानाही एकटं यावं लागतं आणि जाताना सुद्धा एकटं जावं लागतं. येणे एकले हो जाणे हो शेवटी. इथं कल्पकोटी राहता येत नाही आणि म्हणून जन्मही तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ठरलेला आहे आणि मृत्यू सुद्धा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ठरलेला आहे. जन्मही तुमच्या आमच्या हातात नाही आणि मृत्यू सुद्धा तुमच्या आमच्या हातात नाही. म्हणून जो दोन्हींच्या मधला जो कालावधी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय त्या दोन्हींच्या मधल्या कालावधीमध्ये म्हणजे आयुष्यरूपी काळामध्ये आपण त्याच्या पायाला मिठी घालणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. त्याच्या चरणाला पवित्र माता आपला टेकवून आयुष्यरूपी काळ सार्थकी लावणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जन्मही तुमच्या आमच्या हातात नाही आणि मृत्यू सुद्धा तुमच्या आमच्या हातात नाही. मरावं लागतं या न्यायानुसार. कालपर्यंत तुमच्या आमच्या व्यवहारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या संसारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या नातेवाईकांमधले, कालपर्यंत तुमच्या आमच्या जवळजवळच्या संबंधांमधले अनेक माणसं गतप्राण झाले. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू परंतु कोई तैसा झाला, उठा उठा जागा पाटी भय आले मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आदरणीय मते गुरुजींनी आपल्या समोर मांडलेला पुरावा 729 वर्षापूर्वी ज्ञानोपराने तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला सावध करावं. जन हो माय बाप हो जावं लागतं या न्यायानुसार. कालपर्यंत तुमच्या आमच्या व्यवहारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या संसारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या नाट्यसंबंधांमधले अनेक माणसं गतप्राण झाले. कोण कोण गेलं? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आणि म्हणून उठा उठा जागा पाटी बय आले मोठे. हो पंढरी वाचो निदुजा
उठा उठा जागा पाठीबय आली मोठे पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही कुठे हो पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे जाणं प्रत्येकाला निश्चित आहे मग मिळालेला जो जन्म आहे तो जन्म सार्थकी लागला पाहिजे याकरता संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला योग्य रस्ता दाखवण्याचं काम करावं संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून संतांनी तुम्हाला आम्हाला सावधानतेने जीवन जगण्याकरता प्रवृत्त करण्याचं काम केलं अहो आपला अधिकार नसताना आपली पात्रता नसताना श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा तुमच्या आमच्या चरणावरती दंडवत घालतायत आणि तुम्हाला आम्हाला शिकवतायत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा मग संत महात्मे स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून तुम्हाला आम्हाला सावध करत असतील सावरत असतील शिकवत असतील तर मिळालेला जो जन्म आहे हा आता मिळाला आहे पुन्हा मिळेलच याची शाश्वती नाही मग पवित्र अंतकरणाने आयुष्यरूपी काळ सार्थकी लावणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे कबीर महाराज गोड वर्णन करतात कबीर महाराज म्हणतात मनुष्य जीवन अनमोल रे इस मिट्टी में मत खोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य जीवन अनमोल रे इस मिट्टी में मत खोल रे मनुष्य जीवन अनमोल रे इस मिट्टी में मत खोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं अब तो मिला है कभी नहीं कभी नहीं हा जो मनुष्य जन्म आहे हा मनुष्य जन्म आता मिळाला आहे पुन्हा मिळेलच याची शाश्वती नर देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सत्वरीचाची जय हो, जय हो. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा सतवैशाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा. वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हरी बोल. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हो. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हा जो पवित्र नरदेह हा आता मिळालाय पुन्हा मिळेलच याची शाश्वती नाही मग मिळालेला जन्म सार्थकी लावण्याकरता दोन गोष्टी अशा आहेत की त्या अजिबात आठवायच्या नाही आणि दोन गोष्टी अशा आहेत की त्या अजिबात विसरायच्या नाही ऐका मंडळी तुमचा आमचा जन्म सार्थकी लागावा हा उद्देश जर आपल्या मनाचा असेल मिळालेला ऐश्वर्यरूपी काळ सार्थकी लागावा हा उद्देश जर आपल्या मनाचा असेल तर दोन गोष्टी अजिबात आठवायच्या नाही आणि दोन गोष्टी जीवनामध्ये अजिबात विसरायच्या नाही पहिल्या दोन गोष्टी अजिबात आठवायच्या नाही पहिली गोष्ट आपण इतरांवरती केलेले उपकार अजिबात जीवनामध्ये आठवायचे नाही आणि लोकांनी दिलेला आपल्याला त्रास अजिबात आठवायचा नाही पहिली गोष्ट आपण इतरांवरती केलेले उपकार जर आठवले तर आपल्याला स्वतःच्या मनाला त्रास होतो आणि आपल्यामध्ये कळत नकळत मी पण तयार होण्याची क्षमता असते
आणि मीपणा तयार झाला की कर्म चुकतात आणि कर्म चुकले की आपलं नाव खराब होतं आणि आपलं नाव सुद्धा पाठीमागे शिल्लक राहत नाही मंडळी. पण आपण इतरांवरती केलेले उपकार अजिबात आठवायचे नाही. अलीकडच्या काळामध्ये हे संपूर्ण जग खराच्या प्रवृत्तीचं जग आहे. थोडासा दुसरा शब्द वापरला असता तर वाईट वाटलं असतं म्हणून थोडासा समानार्थी शब्द वापरला. आपण कितीही पळालो कोणा करता तरी बहुतेकांना जाणीव राहत नाही. 100% लोकांपैकी 20% लोक असे की जाणीव धरतात. पण अलीकडच्या काळामध्ये उपकार विसरणारं जग आहे. आपण एखाद्याकरता कितीही पळालो, किती खऱ्या अर्थाने त्याच्याकरता कामं केले, किती कर्तव्य केलं, किंवा त्याचा किती आनंद आपल्या मनामध्ये असला आणि त्याला हात देऊन उभारी देण्याचं काम जरी केलेलं असलं ना तरी अनेक मंडळी खऱ्या अर्थानं उपकाराची जाणीव ठेवत नाही. म्हणून त्यांनी न ठेवलेल्या जाणीवेमुळे आपण स्वतःच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने दुःख करून घेणं एकदम चुकीचं आहे. म्हणून आपण इतरांवरती जे जे उपकार केले ते कधीच आठवायचे नाही. आणि दुसरी गोष्ट, लोकांनी दिलेला त्रास कधीच आठवायचा नाही. लोकांनी दिलेला त्रास जर आठवला तर आपण तेवढ्याच याच्यामध्ये गुंतून राहतो गड्या. आपली काही कीर्ती पाठीमागे शिल्लक राहू शकत नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी मंबाजी महाराजांनी मारलेला त्रास जर लक्षात ठेवला असता आणि जर सायंकाळच्या वेळेला मंबाजी महाराजांचे पाय दाबण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय जर गेले नसते तर मंबाजी महाराजांसारखा टाळकरी जगद्गुरु तुकोबारायांपासून लांब झाला असता. आणि आज जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती आपल्याला एवढ्या पवित्र पद्धतीने पाहायला मिळाली नसती मंडळी. जर माझ्या ज्ञानोबांनी झोळीमध्ये टाकलेली माती जर लक्षात ठेवली असती, जर ज्ञानोबांनी माधव शास्त्रींनी कमरेत घातलेली लाथ लक्षात ठेवली असती तर वारकरी संप्रदायासारखा पवित्र संप्रदाय आपल्याला पाहायलाच मिळाला नसता मंडळी, नसता पाहायला मिळाला. म्हणून लोकांनी दिलेला त्रास हा कधीच लक्षात ठेवायचा नाही, आठवायचा नाही. आणि आपण इतरांवरती केलेले उपकार कधीच आठवायचे नाही. आणि दुसऱ्या दोन गोष्टी या कधीच विसरायच्या नाही. पहिली गोष्ट मरण कधीच विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या विश्वाच्या मालकाच्या सत्तेने आपण जीवन जगतोय त्या विश्वाच्या मालकाला, जगाच्या जगन्नाथाला, देवाला कधीच विसरायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसऱ्या ज्या दोन गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडल्या त्या अजिबात विसरायच्या नाही. पहिली गोष्ट, मरण कधीच विसरायचं नाही. अलीकडच्या काळामध्ये लोक विसरून गेलेत मरायचे आपल्याला. कसंही बोलतात आणि कसंही राहतात. पण मंडळी थोडंसं माफी मागून बोलतो, अलीकडच्या काळामध्ये माणुसकीच लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. आता परवाच्या दिवशी घडलेली घटना साहेबराव तुम्हाला सांगतो. पिंपळगाव बसवंतच्या दिशेने कीर्तन होतं आणि तिकडे जात असताना या रस्त्यामध्ये अपघात झालेला होता. आल्टो गाडी होती. ड्रायव्हर सीटावरचा माणूस जागच्या जागी गेलेला होता आणि शेजारच्या शेटावरती पत्नी होती. पत्नीने खाली उतरावं आणि आंबरडा फोडावा. त्या पत्नीला माहीत नव्हतं आपलं पती नावाचं अस्तित्व गेलं आहे. मंडळी आजूबाजूनी गर्दी जमा झाली आणि गर्दी जमा झालेली असताना सुद्धा सगळ्यांनी खिशातले मोबाईल काढले आणि शूटिंग चालू केल्या. पण एकही व्यक्ती जवळ गेली नाही. दरवाजा उघडावा आणि गाडीतला माणूस बाहेर काढावा ही खऱ्या अर्थाने व्यथा कोणाच्याच अंतकरणाला जाणवली नाही. एवढी माणुसकीहीन जग झाले. म्हणून जीवन जगत असताना आपली कीर्ती पाठीमागे काहीतरी शिल्लक राहावी याकरता आपण एखाद्याच्या कुटुंबाला हातभार लावणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि जरी हातभार नाही लावता आला, जरी सहकार्य नाही करता आलं, नाही एखाद्याला सहकार्य करता आलं अजिबात करू नका, नाही एखाद्याला साथ देता आली अजिबात देऊ नका. पण ज्याचं सगळं चांगलं चालू आहे त्याच्या रस्त्यामध्ये काटे तरी टाकू नका. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तू काटे बन कर मत रहना. नाही एखाद्याचं चांगलं करता आलं अजिबात करू नका, पण ज्याचं चांगलं चालू आहे त्याचं वाईट तरी करू नका. आपल्या पाठीमागून एखादा व्यक्ती जर येत असेल आणि आपल्या पुढे निघून जाण्याची खऱ्या अर्थाने क्षमता त्याच्याकडे दिसत जर असेल तर त्याचं बोट धरा आणि पुढे काढून देण्याची मानसिकता आपल्या मनाची ठेवा. पण तो ज्या रस्त्याने चाललाय त्या रस्त्यामध्ये कधीच खड्डा खोदू नका मंडळी. कारण आपण केलेलं कर्म कधी आपल्याकडे फिरून येईल सांगता येत नाही बरं. म्हणून जीवन जगत असताना नाही एखाद्याचं चांगला करता आलं अजिबात करू नका, पण वाईट तरी करू नका. नाही एखाद्याचं लग्न जुळवता आलं
अजिबात जुळू नका. पण ज्याचं जुळतंय त्याचं मोडू तरी. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानट. सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आहे जगेश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. शुद्ध होती नारी नर एवढी मोठी श्रीमंती कीर्तनातल्या टाळीमध्ये. म्हणून जेवढी तुमच्याकडे ताकद असेल तेवढ्या ताकदीने खणखणीत टाळी वाजवा सगळ्यांनी. असं वा वा. अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलं आदरणीय श्याम महाराजांनी. महाराजांचा माझा पहिल्यांदाच भेटीचा योग आहे बरं का. महाराजांचा माझा परिचय नाही. हां, जयदीप महाराज. जयदीप महाराजांना खूप खूप मनापासून धन्यवाद. श्याम महाराज हे हा वा वा. मी मग अशी पाहिलंच नव्हतं, आत्ता पाहिलं. भाऊनी तुम्ही पडद्यावरती घातलं म्हणून पाहिलं मी. पाठीमागे उभे होते वाटतं. आदरणीय रोहिदास साहेबांचे चिरंजीव आहेत. गोड आवाज, खऱ्या अर्थाने गोड सहकार्य खऱ्या अर्थाने रोहिदास साहेबांना त्यांचं आहे. खऱ्या अर्थाने गोड आवाजाने मंत्रमुग्ध करतात. श्याम महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. वा. अतिशय गोड आवाजामध्ये जयदीप महाराजांनी या कीर्तनातील पहिल्या चरणाची चाल स्वरबद्ध केली. कीर्तनाकरता जो अभंग निवडलाय त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला शिकवण्याचं काम करतायत. जन्म वाया जाऊ नये याकरता एक काम करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि जर तुम्ही पांडुरंगाला जर भजले नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. पूर्णपणे जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. मग पांडुरंगाला भजायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय? पांडुरंगाला भजणे म्हणजे त्याच्या पवित्र चरणापर्यंत जाऊन पोहोचणे. पांडुरंगाला भजणे म्हणजे पवित्र माता त्याच्या चरणावरती टिकवणे. पांडुरंगाला भजणे म्हणजे रोज वेळ देऊन त्याचं चिंतन करणे. पांडुरंगाला भजणे म्हणजे आपला मनरूपी मोगरा अलगद त्याच्या चरणावरती स्थिर करणे. पांडुरंगाला भजणे म्हणजे आपलं सर्वस्व त्याला अर्पण करणे. जोपर्यंत हातपाय साथ देत आहेत तोपर्यंत त्या चरणापर्यंत जाण्याकरता अजिबात चुकू नका मंडळी. जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय. का त्याला भजायचं? कारण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता करणारा, काळजी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून सर्वस्व पांडुरंग परमात्माच आहे. त्याला प्रत्येकाची काळजी आहे. कोणाकोणाची? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता आंधळ्या पांगळ्याचा प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता प्रसवला विश्वतोची घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता घडी मोडी हेळा मात्रे सर्व दुःख कोणवारी तुझ वाचोनी चिंता धर्मागा जागो तुझा तुझी कृपाळू राजा धर्मागा जागो तुझा तुझी कृपाळू हे धर्मागा जागो तुझा तुझी कृपाळू राजा धर्मागा जागो तुझा तुझी कृपाळू राजा हे धर्मागा जागो तुझा तुझी कृपाळू राजा धर्मागा जागो तुझा तुझी कृपाळू राजा धर्मागा जागो तुझा तुझी कृपाळू राजा धर्मागा जागो तुझा तुझी कृपाळू राजा. त्याला प्रत्येकाचे
चिंता आहे, लहान लेकराची चिंता आहे, तरुणाची चिंता आहे, प्रौढ व्यक्तीची चिंता आहे, वृद्ध माणसाची सुद्धा चिंता आहे. प्रत्येकाची काळजी, प्रत्येकाची चिंता विश्वाच्या मालकाला आहे. पण त्याला तुमची आमची चिंता पडावी याकरता नामस्मरणाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून, त्याच्या चरणावरती माथा टेकवल्याच्या माध्यमातून त्याला भजणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण जर त्याला भजलो तरच तो तुमच्या आमच्यावरती प्रेम करतो, तुमच्या आमची चिंता करतो, अन्यथा करत नाही. गेसी तेव्हा देसी. त्याला काही तर दिलं तर तो तुमच्या आमच्यावरती प्रेम करतो. त्याला काय द्यायचं, काही नाही, फक्त प्रेम पाहिजे त्याला. आणि त्याच्या चरणापर्यंत पोहोचण्या पाठीमागे एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. दरवर्षी माझ्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पायी पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रापासून पंढरपुराच्या दिशेने मार्गस्थ होत असतो. लाखोनी भाविक माझ्या निवृत्तीनाथांच्या सोबत असतात आणि त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रापासून प्रस्थान सोहळा झाला की मंद मंद पावलं टाकत 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 पंढरीच्या दिशेने जात असताना प्रत्येक वारकऱ्याच्या मनाची अवस्था असते, भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर. टाळी वाजवा सगळ्यांनी एका तालात. एक एक. भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. त्यातील मोकाशी चार भुजा त्या, त्यातील मोकाची चार भुजा त्याची, त्यातील मोकाशी चार भुजा त्याची. त्यातील मोकाची चार भुजा त्याची. ए बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000. हे नाहकता जाऊ त्याच्या गावावर केलिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावावर केलिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावावर केलिया सुख देईल विसावा. हो हो हो. नाचत जाऊ त्याच्या गावावर केलिया सुख देईल विसावा. केलिया बाबा यांना हाचत जाऊ त्याच्या गावात केळिया सुख देईल विसावा रे. एवढा आनंद मनामध्ये असतो. नाचत 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 उड्या मारत गात आनंद घेत अनेक वारकरी त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचतात आणि पवित्र माता टेकवतात. याच विधीला त्याला भजणं असं म्हणतात. आणि तशाच पद्धतीने आपण त्याला भजावं याकरता जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला. आणि जर पांडुरंगाला जर भजलो नाही तर नाही तरी गेला जन्मवाया. जेवढं पांडुरंगाला न भजता प्रपंचामध्ये मिळवण्याचे प्रयत्न करतो तेवढे आपण देवापासून लांबच लांब लांबच लांब लांबच लांब निघून जातो. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. त्याला भजण्याकरता कशाची अपेक्षा आहे, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणियान विठोबाची. पांडुरंगाची शपथ घेऊन जगद्गुरु तुकोबराय सांगतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याला भजण्याकरता फक्त भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. प्रेमाच्या पलीकडे काही नको त्याला. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. ओ दुर्योधन को मैं त्यागो, दुर्योधन को मैं त्यागो, साग विदुर घर पाए रे. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम फक्त अंतकरणातलं प्रेम पाहिजे. आणि प्रेमाच्या बळावरती अनेकांनी त्याला आपलंसं केलं. द्रौपदीकडे 5 पती सुद्धा राहिले नव्हते, सगळं हारले होते. द्रौपदी एकटीच उरली होती फक्त.
पण ज्या वेळेला द्रौपदीचे केस दुःशासनाने धरावेत आणि ओढीत फरफटीत द्रौपदीला सभेमध्ये घेऊन यावं आणि दुर्योधनाने सांगावा, दुःशासना अरे पाहतो काय, फेड तिचे वस्त्र. मागचा पुढचा विचार केल्याने दुःशासनाने पदर धरावा आणि सरसर ओढायला सुरुवात करावी. पाचही पतींकडे द्रौपदीचं लक्ष जावं, पण एकही पती जागा सोडायला तयार नाही, सहकार्य करायला तयार नाही. पाचही पतीने खाली माना घातल्या. पितामह भीष्माचार्यांवरती लक्ष गेलं. पितामह भीष्माचार्याने सुद्धा खाली मान घातली आणि मग द्रौपदीला कळालं इथं कोणी आपल्याला सहकार्य करायला तयार नाही. आणि मग द्रौपदीने अंतकरणापासून प्रेमपूर्वक अंतकरणाने विश्वाच्या मालकाला आवाज द्यावा, कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावी येला. अरे कुठे गुंतला देवा तू, चल. भगवंताने हातातलं काम बाजूला सारावं, गरुडावरती बसावं आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर परत एकदा द्रौपदीचा धावा यावा. येईवो धावून या, विलंब कावाया लावीला कृपाळे. आणि मग गरुडाला सुद्धा भगवंताने पाठीमागं टाकावं आणि स्वतःच्या वेगामध्ये भगवंताने निघावं. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. आणि स्वतःच्या वेगामध्ये भगवंताने येऊन द्रौपदीचं लाज राखण्याचं काम करावं, स्वतः वस्त्र व्हावं आणि मग द्रौपदीला वस्त्र पुरवण्याचं काम करावं. कौरवे पंचाळी सभे माझी आणले, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाले माऊले. का भगवंताने हातातलं काम बाजूला करावं आणि का द्रौपदीचं रक्षण करावं? कारण द्रौपदीने प्रेमाच्या बळावरती विश्वाच्या मालकाला जिंकलं होतं म्हणून. निस्वार्थ भावनेने प्रेम द्रौपदीचं भगवंतावरती होतं म्हणून. द्रौपदी म्हणजे भगवंताची मानलेली बहीण आणि सुभद्रा म्हणजे भगवंताची पाठची बहीण. पण सुभद्रा भगवंताची पाठची बहीण असताना सुद्धा जेवढं प्रेम सुभद्रेचं भगवंतावरती नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम द्रौपदीचं भगवंतावरती होतं. ज्या वेळेला भगवंताचं बोट कापलं आणि भगवंताचं बोट कापल्यानंतर नारद मुनींना भगवंताने जवळ बोलवावं. भगवंताने नारद मुनींना सांगावं, नारद मुनी अहो बोट कापलं माझं, जा माझ्या पाठच्या बहिणीपर्यंत जाऊन पोहोचा आणि काहीतरी चिंधी फाडून आणा. नारद मुनीने पाठच्या बहिणीपर्यंत जाऊन पोहोचावं काका, सुभद्रेपर्यंत जाऊन पोहोचावं. सुभद्रेला सांगावं, सुभद्रे अगं बाई भगवंताचं बोट कापलं, काहीतरी चिंधी फाडून दे. पाठची बहीण होती पण नाही दिली चिंधी फाडून, नकार दिला. माझ्या अंगावरती भरजरीत चालू आहे, कसा फाडावा आणि कसा द्यावा, नाही दिला. आणि सुभद्रेने न दिल्यामुळे नारद मुनीने द्रौपदीचा दरवाजा वाजवला आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी बाई अगं काहीतरी चिंधी फाडून दे. द्रौपदी म्हटली, त्याच्याकरता माझ्या वस्त्राची चिंधी काय, काळजाची सुद्धा चिंधी फाडून देण्याकरता तयार आहे, कारण त्याचे तेवढे ऋण माझ्यावरती आहे. नारद मुनीने सांगावं, द्रौपदी बाई अगं काहीतरी चिंधी फाडून दे. परिणाम द्रौपदीने अंतकरणापासून प्रेमपूर्वक अंतकरणाने भगवंताच्या बोटाला बांधण्याकरता काय केलं आहे का. भर जरी ग पितांबर दिला फाडून, बर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर दे. सुभद्रा बोलली, शालू मी पैठणी
फाडून का देऊ चिंधी तुम्हासनी पाठीची बहीण झाली वैरीन द्रौपदीस बंधू शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची चिंधी द्रौपदी म्हटली काळजाची चिंधी काढून देईन एवढे तयाचे माझ्यावरी ऋण वसने देवोनी हरी राखी माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसने दिले फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण हे का घडलं का घडलं प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण बर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण द्रौपदीस बंधू शोभे नारायण द्रौपदीस बंधू शोभे नारायण. एवढं प्रेम द्रौपदीचं भगवंतावरती होतं. या प्रेमाच्या बळावरती द्रौपदीने भगवंताला आपलंसं करावं आणि भगवंताने द्रौपदीच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहावं. एवढंच प्रेम फक्त भगवंताला पाहिजे. याच्या पलीकडे काही नको. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणी आन विठोबाची. मग ते प्रेम व्यक्त करण्याकरता कशाचा संदर्भ घ्यायचा? ते प्रेम व्यक्त करण्याकरता त्याला जे आवडतं ते करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. मग त्याला काय आवडतं? त्याला देवाचं नामस्मरण, त्याची केलेली स्तुती त्याला खूप आवडते. मग त्याची स्तुती तरी कशी करायची? सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी वरती हात करा. या भजनाच्या माध्यमातून, या चिंतनाच्या माध्यमातून, या नामस्मरणाच्या माध्यमातून या आईंना भावपूर्ण आदरांजली आपल्याला सगळ्यांना व्यक्त करायची आहे. आणि त्याच्यावरती भगवंतावरती प्रेम व्यक्त करायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भजन विठोबाय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा. हे निवृत्ती राजा सोपान मुक्ताबाई दान सगळ्या. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सगळ्या. निवृत्ती राजा सोपान मुक्ताबाई
घ्या हात खाली घेतले हात वरती केले त्याबद्दल धन्यवाद. टाळी वाजवली त्याबद्दल धन्यवाद. भजन केलं त्याबद्दल धन्यवाद. न सांगता हात खाली केले त्याबद्दल डबल धन्यवाद. पण याच जन्मामध्ये फक्त देवाचं भजन करता येतं, बाकीच्या जन्मामध्ये नाही. आणि आता जर देवाचं भजन करायचा कंटाळा केला तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एका ताला टाळी वाजवा. एक हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. या सर्वात शेवटी बा काल बांधून नेईल. सर्वात शेवटी बा काल बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. हे एकाच्या नारदानी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलत होते का. पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का. पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी बोलत देखा. हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान घोडे दादा वर्तमान घोडे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान घोडे. लढीने बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान घोडे. लढीने बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान घोडे. हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान घोडे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान घोडे. लढीने बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान घोडे. लढीने बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा. बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा गे. धांगड धिंगा गे. अवघा धांगड धिंगा गे. धांगड धिंगा गे. धांगड लिंगा ग. अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड धिंगा गे. अवघा धांगड धिंगा गे. अवघा धांगड लिंगा ग. अवघा धांगड लिंगा ग. हे देत जाना तुम्ही देत जाना त्रिवनाच्या गाई हो. तुम्ही देत जरा टिपऱ्यावरच्या गाई. हे देत जाना तुम्ही देत जाना त्रिवनाच्या गाई हो. तुम्ही देत देत जाना. जरा टिपऱ्यावरच्या गाई. एक करोनी उचित करोनी उचित प्रेम गाली हृदया. दान महागायास आलो दान मागायास. दान महागायास आलो दान मागायास. दान मागायात आलो दान मागायात. दान मागायात आलो दान मागायात. सुया घ्या सुया घ्या म्हणी घ्या. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळा म्हणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ. कुंकू घ्या कोणी काळा म्हणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. अहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. हे माझ्या हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. या
हे डौर फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका फिरवितो तुम्ही तुम्ही डुगु डुगु ऐका डहुर 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 फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही टुकू टुकू ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही टुकू टुकू ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हातवर सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने समजून एक साथ एका दारात पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का बिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा बिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा बिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी ओ ओ आता जर देवाचं भजन केलं नाही तर ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल म्हणून जीवन जगत असताना देवाचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करू नका त्याला भजण्याकरता अजिबात कंटाळा करू नका प्रत्येकाशी प्रेमाने राहा आदराने राहा मिळून मिसळून खेळीमेळी यात्रामध्ये जीवन जगा एवढी अंतकरणापासून विनंती सगळ्यांना करतो आणि थांबतो या कीर्तनाकरता सगळे दिग्गज मंडळी इथपर्यंत पोहोचलेत सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन खऱ्या अर्थाने यानंतर ज्ञानेश्वर विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन होईल झालं 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 बरं झालं का पसायला हो यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल त्याच्यानंतर जय विठ्ठल भजन होईल त्याच्यानंतर विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंग होईल ज्ञानदेव तुकाराम भजनाने कीर्तनाची सांगता होईल आदरणीय रविदास सभा जगदाळे आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय श्यामदादा गोड 1-2 मिनटं भैरवी गातील भैरवी झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल जोपर्यंत आवांच्या गोड आवाजाने पसायदानाने सांगता होत नाही तोपर्यंत कोणीही आपली पवित्र जागा सोडू नका ही प्रत्येकाला अंतकरणापासून विनंती काही नलगे का भावाची कारण काही नलगे का भावाची कारण काही नलगे क भावची कारण काही नलगे क भावची कारण काही नलगे का भावाची कारण काही नलगे का भावाची कारण हो काही नलगे क भावची कारण काही नलगे क भावची कारण का म्हणे आन विठ्ठलाची तू गा म्हणे आन विठ्ठलाची करता बरोबर धावामध्ये तुरी करता बरोबर तुरी गोरी तुका म्हणे आन विठ्ठलाची तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावते दुरी हो करिता